नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। जालन्याच्या वाकुळणी, माहेर, भायगावसह आसपासच्या भागात जोरदार पाऊस, शेतीपीक पाण्याखाली। मागील 3 ते 4 दिवसांपासून परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू। रायगडमध्ये अवकाळी पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान, हेक्टरी 50,000 भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून नुकसानीची भरपाई। बीडच्या परळी तालुक्यात अवकाळी पाऊस, कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। बालाजी मुंडे यांचा 4 एकर कापूस भिजला। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात पावसाची हजेरी, कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिममध्ये शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामाच्या तयारीला सुरुवात। गहू आणि हरभरा पिकांची पेरणी करण्यासाठी सिंचनाची व्यवस्था करण्याची तयारी सुरू। नाशिकमध्ये अवकाळी पावसाने भातशेतीचं मोठं नुकसान। इगतपुरीच्या तहसीलदारांनी नुकसानीची पाहणी केली, त्वरित पंचनामे करण्याचे तलाठ्यांना आदेश दिलेत। गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या चांदवडमध्ये मुसळधार पाऊस, मातोश्रीनगर परिसरात एका घराची भिंत कोसळण्याची घटना। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। परभणीच्या अनेक भागात रात्री उशिरा मुसळधार पाऊस। सेलू तालुक्यातील गोहेगाव येथील कसूर नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला। मुसळधार पावसामुळे रब्बीची पेरणी लांबण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा अतोनात नुकसान। शेतात काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत। धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी खोळंबली। अतिवृष्टीतून वाचलेला कांदा पिकाचं आंतरमशागतीचं काम थांबलं। वाशिममधील सोनल आणि एकबुर्जी प्रकल्प 100% भरला। जलसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामातील सिंचनाची चिंता मिटली। चांगल्या पावसामुळे नद्या, तलाव आणि धरणात मुबलक पाणी साठलं।